सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्वृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ भारत माता की जय। सांख्ययोग व बुद्धियोग ज्ञानयोगातील बुद्धीच्या समस्थितीलाच साक्षी असं म्हणतात। साक्षी हा उदासीन व अकर्ता असल्यामुळे निर्गुणनिष्ठ राहून किंवा साक्षी होऊन सुख दुःख सम मानून कर्म करणे हे शक्य नसते। म्हणून निर्गुण स्वरूपाची प्राप्ती करून घेणाऱ्या अतिरिक्त व ज्याची कर्मप्रवृत्ती अति क्षीण आहे अशा सर्व ब्राह्मणांकरता सांख्ययोग सांगितलेला आहे। ज्यांच्या ठिकाणी कर्मप्रवृत्ती प्रबळ आहे अशा ब्राह्मणादिक जाती करता कर्मयोगाचं आयोजन आहे। या बुद्धियोगाने म्हणजेच कर्मयोगाने कर्म केले असता कर्माचा बंध उत्पन्नच होत नाही, म्हणजे पाप उत्पन्न होत नाही व कर्म उणे पुरे कसेही झाले तरी ते व्यर्थ जात नाही। कारण बुद्धियोगाने केलेले कर्म हे ईश्वराप्रित्यर्थच होत असते। व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदनः बहुशाखा ह्यन्यतांश्च बुद्धयो व्यवसायिनाम। हे कुरुपुत्रा अर्जुना, ज्या बुद्धीने सत्याचा निश्चय होतो ती बुद्धी एकच आहे, पण बदलणाऱ्या व खोट्या वस्तूंचा निश्चय करणाऱ्यांची जी बुद्धी आहे ती मात्र पुष्कळ प्रकारची असते। जैसी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणो नाही। पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशूरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना। आणिका सारिखा बहुवसू जैसान जोडे परिसू का अमृताचा लेशू दैवगुणे। तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर। तैसा ईश्वरा वाचून काही जे आणिक लहाणे नाही ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी। येरी ते दुर्मती जे बहुदा असे विकरती तेथ निरंतर रमती अविवेकीये। म्हणून तया पार्था स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दुष्ट नाही।
ज्याप्रमाणे दिव्याची ज्योती लहान असली तरी बराच प्रकाश देते, त्याप्रमाणेच ही सद्बुद्धी आत्मप्रकाश देणारी असल्यामुळे तिला अल्प म्हणता येत नाही. अर्जुना, श्रेष्ठ विचारी पुरुषांनी हिची प्राप्ती करून घेण्याची आवश्यकता आहे असे म्हणत असताना अनेक कारणांचा दाखला देता येईल. कारण ही सद्बुद्धी जगात दुर्लभ अशी आहे. ज्याप्रमाणे इतर दगडांप्रमाणेच कोठेही परीस सापडणे शक्य नाही किंवा अमृताचा एक थेंब प्राप्त होणे देखील दैवाधीनच असते, त्याप्रमाणे ही सद्बुद्धी दुर्लभ अशीच आहे. या सद्बुद्धीचा प्रवाह परमात्म्याकडे असून तो परमात्म्यातच मिळतो. ज्याप्रमाणे गंगा समुद्राच्या दिशेने वाहते व समुद्रातच मिळते, त्याप्रमाणे या सद्बुद्धीला परमेश्वरा वाचून दुसरे काहीही आवडत नाही. ही सद्बुद्धी ज्यांना प्राप्त होते त्या सर्वांचे ठिकाणी अर्जुना अशी ती एक प्रकारचीच असते. त्याच्यामध्ये काहीही भेद राहत नाही. बाकीच्या ज्या दुर्मती किंवा परमेश्वराचा लाहो न करता विषय सुखाचा लाहो किंवा सोस वाहणाऱ्या अनेक प्रकारांनी विकारवश झालेल्या वाईट बुद्ध्या आहेत, त्यांचे ठिकाणी अविचारी लोक रमत असतात. म्हणून अर्जुना, त्या विषयासक्त बुद्धीमुळे त्या अविचारी लोकांना स्वर्ग, संसार किंवा नरक या तीनच गती प्राप्त होतात. मोक्षसुख त्यांना भोगण्यास कधी मिळतच नाही. व्यवसायात्मिका व अव्यवसायात्मिका बुद्धी ही सत्पक्षपाती अशी आहे असे शास्त्रात म्हटलेले आहे. सत्पक्षपाती म्हणजेच सत्याला पक्ष धरणारी, आणि सत्य म्हणजे त्रिकालाबाधित किंवा ज्याचा कधी नाशच होत नाही ते असे सत्य एक ब्रह्मच आहे. म्हणूनच त्या परब्रह्माला सत्य म्हणतात. सत्य हे एकच असू शकते, अनेक सत्य असू शकत नाही. म्हणून परब्रह्मा वाचून दुसरे काहीच सत्य राहू शकत नाही. व्यवसाय म्हणजे खरा निश्चय किंवा कधीही न बदलणारा निश्चय होय. असा निश्चय अद्वितीय परब्रह्माचाच होऊ शकतो. म्हणून एक परब्रह्म सत्य आहे व दुसरे सर्व खोटे असा निश्चय करणाऱ्या बुद्धीलाच व्यवसायात्मिका बुद्धी म्हणतात. ती परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर असते. अर्थात जिचा निश्चय क्षणोक्षणी बदलतो ती बुद्धी अव्यवसायात्मिका म्हटले जाते. ब्रह्मविषयक व्यवसायात्मिका बुद्धी एका प्रकारचीच असते. म्हणजे ती ज्यांना ज्यांना प्राप्त होते त्यांचा अनुभव एकच असतो. यामिमां पुष्पितां वाचम प्रवद्यन्त विपश्चिताः वेदवादर्तः पार्थ नान्यस्दस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेषण बहुलां भोगैर्वश्य गतिं प्रति भोगैर्वर्ष प्रसक्तानां तया प्रभृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः
समाधौ न विधीयते. वेदांचा अर्थ करण्यात पटू असणारे जे लोक वेदात सांगितलेल्या कर्माच्या विषय सुखरूप गोड दिसणाऱ्या फळांवर लक्ष ठेवून हेच कर्माचे फळ होय, दुसरे कोणतेही नाही असे म्हणतात, ते लोक अविवेकी मूर्ख आहेत. ते लोक अखंड विषय सुखाची वासना मनात करीत असून स्वर्गाधिक सुखांच्या प्राप्तीची इच्छा करीत राहतात व पुन्हा पुन्हा जन्म कर्म हेच फळ देणाऱ्या अशा नाना प्रकारची क्रिया, कर्मे, भोग व ऐश्वर्य गती प्राप्त होण्याकरता हे सर्व करीत असतात. भोग व ऐश्वर्य यांच्यात ज्यांचे चित्त आसक्त झाले आहे व त्यामुळे विवेक नाहीसा होऊन जे अविवेकी झालेले आहेत, त्यांची निश्चयात्मिका बुद्धी परमेश्वराचे ठिकाणी स्थिर होत नसते. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्मफळी आसक्ती धरून या. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञादी कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. येथ हे वाचून काही आणिक सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धीते. देखे कामना अभिभूत, होऊनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देऊनिया. क्रिया विशेषे बहुते न लोपिती विधीते, निपुण होऊनी धर्माते अनुष्ठिती. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग कामू मनी धरिती, यज्ञ पुरुषा सुखिती भोगता जो. जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावणी दीजे, का मिष्टांनी संचरविजे काळकूट. दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हाणोनी उलंडिला, तैसा नासिती धर्मू निपजला हेतू कपणे. सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का उपेक्षिजे, परी नेणती ते काय कीजे अप्राप्त देखे. जैसी रांधवणी रससोयनिकी, करुणिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्म. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वथा, तया वेदवादरता मनी बसे. हे लोक वेदांचा आधार घेऊन बोलतात व केवळ कर्माचे प्रतिपादन करत असतात. म्हणजे वेदाने कर्मच करायला सांगितले आहे असे प्रतिपादतात. पण हे सर्व त्यांचे प्रतिपादन कर्माच्या फळाशी आसक्ती मनात धरून केलेले असते. संसारी जन्मावे व यज्ञाधिक कर्मे करून स्वर्गातील सुंदर सुख भोगावे असे त्यांचे म्हणणे असते. अर्जुना, या वाचून दुसरे सुखच नाही असे हे दुर्बुद्धी लोक समजतात. याप्रमाणे विषय सुख भोगाच्या तावडीत गेलेले हे लोक केवळ विषय सुख भोगण्याच्या इच्छेनेच कर्म करत असतात. स्वर्ग सुख मिळावे म्हणून यत्किंचित विधीचा लोप न होऊ देता निष्णात होऊन नाना प्रकारची कर्मे करतात. पण सर्व कर्माचा फळ भोगता जो यज्ञ पुरुष त्याच्या प्राप्तीची इच्छा न धरता स्वर्ग सुखाची इच्छा मनात धरतात, हेच एक वाईट काम करतात. ज्याप्रमाणे कापुराचा ढीग करून त्याला अग्नी लावावा अथवा मिष्टान्नात विष कालवावे किंवा दैवाने अमृताचा घडा सापडला असता तो पायाने उलंडून द्यावा,
त्याप्रमाणे क्षुल्लक विषय सुखाची कामना मनात धरून धर्माचरण करतात. श्रम करून पुण्य जोडावे, मग त्यापासून संसाराची इच्छा का करावी? पण काय करावे या अज्ञानी लोकांना विचारच नसतो. जसे चांगले उत्तम प्रकारचे अन्न शिजवावयाचे व शेवटी ते द्रव्य घेऊन विकायचे, तसे अविचारी लोक केवळ विषय सुख मिळवण्याकरताच धर्मानुष्ठानाचा उपयोग करतात. म्हणून अर्जुना, वेदाचा क्रमपर अर्थ लावणारे जे पुरुष असतात त्यांच्या ठिकाणी अशी दुर्बुद्धी असते. भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मू. भगवंताची वेदाज्ञा निष्काम चित्ताने पाळून व फळासह ते कर्म भगवंतालाच अर्पण करून भगवंताला संतुष्ट करावे, हा धर्माचा मुख्य हेतू आहे. निष्काम आज्ञा पालन करणे हेच प्रथम प्रेमाचे लक्षण होय. भगवंताची धर्माज्ञा निष्काम चित्ताने पाळण्यातच भगवंताचे प्रेम जोडले जाते. तेव्हा ज्या निष्काम धर्माचरणाने अविनाशी सुखस्वरूप परमात्म्याची प्राप्ती होते, तो सोडून क्षणिक विषय सुखाच्या प्राप्तीची इच्छा करणे करंटे पण म्हटले पाहिजे. पण असा सद्विचार करणारी ही व्यवसायात्मिका म्हणजे सद्बुद्धी कर्मासक्त व विषयासक्त पुरुषाने किंवा त्यांच्या ठिकाणी कर्मासक्ती व विषयासक्ती असल्यामुळे अत्यंत झाकली गेलेली असते व क्षणोक्षणी जिचा निश्चय बदलतो अशी व्यवसायात्मिका बुद्धीच त्यांचे ठिकाणी राहते. म्हणून त्यांची व्यवसायात्मिका बुद्धी प्रकट होऊन परमेश्वराचे ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. त्रैगुण्य विषया वेदा निस्वैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेमात्मवान. अर्जुना, वेद हे 3 गुणांच्या विषयांचे वर्णन करणारे आहेत. तू 3 गुण रहित हो व सुख दुःखादी द्वंद्वरहित नित्य सत्वस्थ अप्राप्त वस्तूची प्राप्ती व प्राप्त वस्तूचे रक्षण यांची चिंता सोडून आत्मवस्तूचे ठिकाणी चित्त स्थिर ठेवून राहा. 3 गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. येर रजतमात्मक जेत निरूपी जे कर्माधिक, जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. 3 गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. येर रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक, जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा. म्हणून तू जाण हे सुखदुःखासीच कारण, येत झणे अंतःकरण रिगोदेसी. तू गुणत्रया ते अभेरी, मी माझे हे न करी. एक आत्मसुख अंतरी विसंब झणी. सर्व वेद त्रिगुणात्मक आहेत असे निसंशय समज. त्यात उपनिषदादी भाग हा सात्विक आहे आणि बाकीचा वेद भाग हा अर्जुना रजतमात्मक आहे. कारण त्यात कर्माधिकांचे निरूपण असून त्या कर्माने स्वर्गादी विषय सुख मिळते असे सांगितलेले आहे. म्हणून कर्म प्रतिपादक वेदाचा रजतमात्मक जो भाग आहे तो सुख दुःख प्राप्त करून देणाराच आहे. तेथे आपले अंतःकरण जाऊ देऊ नकोस. तू 3 गुणांचा अभेर कर व हा
मी व हे माझे असे चित्तात ठेवू नकोस व अंतरात एक आत्मसुख ठेव, ते मात्र सोडू नको. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावा सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. सर्वत्र जलमय झाले असताही पाणी पिणे वगैरे करता जितके पाणी लागते तितक्याच पाण्याचा ज्याप्रमाणे आपण उपयोग करून घेतो, त्याप्रमाणे जाणत्या ब्राह्मणाला सर्व वेदांमध्ये त्याच्या उपयोगाचा मार्गच काढून घेणे योग्य असते. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपुले तेची घेपे. जैसा प्रकटलिया भस्ती अशेषही मार्ग दिसती, तरी तेतुलेही काय चालिजती. सांगे मज का उदकमय सकळ जरी झाले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. तैसे ज्ञानीये जे होती, ते वेदार्थाते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जी. वेदाने पुष्कळ बोलणे करून विविध मार्ग असले तरी आपण आपल्याला जे हितकर असेल तेच त्यातून घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे सूर्योदय झाला म्हणजे जेवढे मार्ग असतील तेवढेही प्रकाशित होतात, पण प्रकाशित झालेल्या सर्वच मार्गाने आपण जातो काय? सांगा बरे अर्जुना. किंवा सर्व पृथ्वी जलमय झाली असता आपण आपल्या गरजेपुरतेच पाणी घेतो, नाही काय? त्याप्रमाणे ज्ञानी जे असतात ते वेदाच्या उपदेशाचा विचार करतात आणि आपल्याला जे शाश्वत आहे ते अपेक्षित आहे असे जाणून तेच शाश्वत किंवा अविनाशी तत्व स्वीकारतात. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतु भूर्मा ते संगोत्स्व कर्मणी. तू कर्माचाच अधिकारी आहेस. फलाच्या ठिकाणी कर्म केल्यानंतर मिळणारं जे फळ आहे त्या फलाच्या ठिकाणी कधीही अधिकार बाळगू नकोस. तू कर्मफलाचे निमित्त कधीही होऊ नकोस आणि अकर्माचे ठिकाणी तुझी आसक्ती कधीही ठेवू नकोस. म्हणून आईके पार्था याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले. जे न संगीजे तू आपुले विहित कर्म. परी कर्म फळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न भावी. हे सत्क्रियाची आचरावी हेतू वीण. म्हणून अर्जुना मी काय सांगतो ते तू ऐक. याप्रमाणे विचार केल्यास तुला स्वधर्मरूपी युद्ध करणे योग्य आहे. आम्ही सर्व तऱ्हेने विचार करून असेच आमच्या मनाला वाटते की तू आपले विहित कर्म सोडू नयेस. परंतु कर्म करीत असताना कर्मापासून मला इच्छित फळ प्राप्ती झाली पाहिजे असे मात्र मनात धरू नये आणि कर्माचा त्यागही करू नये. फळाविषयीची इच्छा मनात न ठेवता ही स्वधर्मरूपी सत्क्रिया आचरणे योग्य आहे. तुझं उचित होय स्वकर्म हे.
प्रबल कर्म प्रवृत्ती असलेल्या ब्राह्मणाला देखील संन्यासाधिकार नाही. अर्जुन हा प्रबल कर्म प्रवृत्ती असलेल्या क्षत्रिय जातीतला होता आणि त्याला संन्यासाधिकार नव्हता, हे शास्त्रात स्पष्ट आहे. नहि क्षत्रिय वैश्योः पारिव्राज्य प्रतिपत्तिरस्ति. क्षत्रिय वैश्यांना कर्मसंन्यासाचा अधिकार नाही, म्हणून भगवान इथे कर्मण्येवाधिकार असते, कर्माचाच तू अधिकारी आहेस असे निक्षून सांगतात. योगस्थः कुकर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यसिद्ध्योर समो भूत्वा समत्वम योग उच्यते. अर्जुना, कर्मसिद्धीला जाओ वा न जाओ, या दोन्ही ठिकाणी चित्त सम ठेवणे किंवा हे दोन्ही सम लेखणे याला योग म्हणतात. असे समचित्त ठेवून व कर्मफलाची आसक्ती सोडून कर्मे कर. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. परी आदरिले कर्म देवे जरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे ते तोषावे हेची नको. का निमित्ते कोणी एके ते सिद्धीन वचताची ठाके, तरी तिथीचे नि अपरितोखे शोभावे ना. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले, परी ठेलियाही सगुण जाहले ऐसेची मानी. देखे जेतुलाले कर्म निपजे, ते तुले आदी पुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणी. देखे सतासत कर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी, तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसीजे. अर्जुना, तू योगयुक्त हो व फळाची आसक्ती सोडून कर्माकडे चित्त देऊन कर्मे कर. परंतु करावयाचे कर्म जर सुदैवाने पूर्ण झाले तर त्या योगे आनंद मानण्याची गरज नाही, किंवा काही कारणामुळे ते कर्म सिद्धीस न जाता अपूर्ण राहिले तर त्यामुळे असंतोष मानण्याचे किंवा मनोक्षेप करण्याचे, मनक्षोभ होऊ देण्याचे काहीही कारण नाही. कर्म केले व सिद्धी झाली तर बरेच झाले, किंवा कर्मसिद्धीस गेले नाही तरी ते सफल झाले असेच मानावे. अर्जुना, पहा, जेवढे काही आपल्याकडून कर्म होते तेवढेही परमेश्वराला समर्पण करावे व परमेश्वराला समर्पण केले की परिपूर्ण होतेच. बघ, अशा रीतीने होणाऱ्या बरे वाईट कर्माच्या ठिकाणी जी चित्ताची समता याचीच सज्जन लोक योग स्थिती म्हणून प्रशंसा करतात. म्हणजे बरं कर्म झालं किंवा वाईट जरी कर्म झालं तर जी चित्ताची समता असते ती चित्ताची समता म्हणजेच योग स्थिती होय. असं सज्जन लोक या गुणाची स्तुती करतात, प्रशंसा करतात. योगयुक्त होऊनी करी कर्मे. येथे भगवंतांनी अर्जुनाला योगस्थ राहून कर्म करण्याचा उपदेश केलेला आहे. योग या शब्दाचा ऐक्य असा अर्थ आहे. बुद्धीचे परमेश्वराशी ऐक्य करून कर्मे कर असे भगवान इथे सांगत आहेत. जीवदशेत
बुद्धीचे देहाधिकाशी ऐक्य झालेले असते. त्या देहाधिकांकरता कर्म केले तर ते बंधनकारक होते. पण परमेश्वराशी बुद्धीचे ऐक्य ठेवून किंवा परमेश्वराच्या आसक्तीने कर्म केल्यास ते बंधनकारक होत नाही. योग या शब्दाचा अनासक्ती असा कित्येक जण अर्थ करतात. पण असा अर्थ केला तरी जी वस्तू बुद्धीला सत्य वाटते तेथेच ही आसक्ती होते. असा बुद्धीचा स्वभाव आहे. बुद्धीचा स्वभाव निश्चय करणे असला तरी तिला जी वस्तू खरी वाटते तिचाच ती निश्चय करते व ती ज्या वस्तूचा निश्चय करते ती वस्तू खरी वाटल्या वाचून बुद्धी निश्चयच करीत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.